महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर। 74 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव। राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली। धुळे महापालिकेत एकूण 19 प्रभाग असून 74 सदस्य निवडले जाणार आहेत। 19 पैकी 17 प्रभाग हे 4 सदस्य असून उर्वरित 2 प्रभाग हे 3 सदस्य असणार आहेत। यातील महिलांसाठी एकूण 37 जागा आरक्षित असून अनुसूचित जातीकरिता एकूण 6 जागा असून त्यातील महिलांसाठी 3 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। अनुसूचित जमातीच्या 5 जागांपैकी 3 जागा आरक्षित करण्यात आल्या आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 10 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे। तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी 21 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती धुळे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस यांनी यावेळी दिली आहे। धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज आरक्षण निश्चिती आणि सोडत काढण्यात आली। धुळे महानगरपालिकेचे एकूण 19 प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या 74 आहे। 19 पैकी 17 प्रभाग हे 4 सदस्य आहेत तर 2 प्रभाग हे 3 सदस्य आहेत। महिलांसाठी आरक्षित जागा एकूण 37 होत्या। 37 पैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं। या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 3 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं, अनुसूचित जमातीच्या 3 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 10 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण 21 जागा या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या। एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे। सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा माननीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल। हरकतीची तारीख काय दिली? 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर ही हरकतींची तारीख राहील। त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल।